अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमार्फत पिंपळगाव रेणुका येथील ग्रामपंचायतला दारूबंदी करण्याबाबत स्मरणपत्र। पिंपळगाव रेणुका येथील ग्रामपंचायतला दारूबंदी करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे निवेदन दिनांक 7/8/2024 रोजी दारूबंदी व देशी दारूची दुकाने गावापासून 2 किलोमीटर अंतरावर हलविणे याबाबत निवेदन देण्यात आले होते। मात्र ग्रामपंचायतने यावर काहीही निर्णय घेतला नव्हता। त्यामुळे ग्रामपंचायतला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकारी यांनी 3-4 दिवसाचा अवधी ग्रामपंचायतला दिला आहे। नुसता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतला देण्यात आला आहे। यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर दहाके, जालना जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने, जालना जिल्हा उपाध्यक्ष शालिकराव आहेर, भोकरदन तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सुनील उंबरकर उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर नरवाडे तालुका संघटक भोकरदन, हरीश सपकाळ तालुका संपर्क प्रमुख भोकरदन, ज्योतिताई बोर्डे महिला जिल्हाध्यक्ष जालना, मंजुषाताई सपकाळ महिला तालुका संघटक, तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष अरुणा हिरुरे, कल्पनाताई सोनवणे संपर्क प्रमुख, कृपालताई अंगोळनेकर तालुका अध्यक्ष भोकरदन महिला आघाडी, शांताबाई भोकरदन शहर प्रमुख, वंदना पाटील शाखाध्यक्ष मोळाई येथील महिला, ज्योती कृष्णा मुळे, रंजना ज्ञानेश्वर सपकाळ, सुमन प्रभू बेंडे, सायना जबी मस्तान शहा, मंगला वासुदेव मस्के, रंजनाबाई साबळे, रेखाबाई गायकवाड यासह महिला व पुरुष मंडळी यावेळी उपस्थित होते, अशी माहिती पत्रकार शालिकराव आहेर यांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।